नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्तीचा या सिरीजमध्ये कंटिन्यू करत आपण भाग 38वा. ठीक आहे, भाग 38वा राहील हा. आणि जेवढे पण प्रश्न असतील हे प्रश्न आपण छान पद्धतीने विश्लेषण करणार आहोत. खूप छान पद्धतीने हा व्हिडिओ ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवर रोज बघत असतो. लाईक करा, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. ओके, चला बघूयात आपण नादवरील सिरीजचा मुंबई आणि पुण्यासाठी खास करून ही सिरीज राहणार आहे. आणि आपण फोकस करणार आहे मुंबईवरती. आणि मुंबईचे काही पेपर असतील तुमचे, हे पेपर होतील जानेवारीमध्ये. 11 आणि 12 तारखेला जानेवारीमध्ये तुमचे पेपर होणार आहेत. ओके, चला रोज रात्री हा व्हिडिओ बघायला विसरायचा नाही. जो 49 रुपयाचा जो आपला अनुभव स्टडीचं डेली करंट अफेअरची बॅच आहे, जी के जी एस कव्हर होतं, असे ही बॅच नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आपल्या अनुभव स्टडीचं ॲप आहे, हे ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही नक्कीच ही बॅच घ्या. कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. आणि जर राजगुरू जे आपलं पुस्तक आहे, हे राजगुरू पुस्तक कोणी घेतलं नसेल तर जरूर घ्या. पुस्तकाचे डेमो बघा. डेमो बघण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती मेसेज करायचा आहे, डेमो पाहिजे म्हणून पुस्तकासाठीचं. पुस्तकाची किंमत 690 रुपये आहे आणि तुम्हाला घरपोच पुस्तक 500 रुपये भेटत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जर पुस्तक दुकान असेल, बुक स्टॉल असेल, तर त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही चौकशी करू शकता. तुम्हाला पुस्तक त्या ठिकाणी पण भेटून जाईल, लवकरात लवकर मिळून जाईल. जर तुम्ही ऑनलाईन माझ्याकडून मागवला तर तुम्हाला 5 ते 6 दिवस कमीत कमी पुस्तकाला लागतील. ओके, चला नवीन बॅच आपली सुरू होते. ज्यांना कोणाला ऑफलाईनला बॅच यायचं असेल, सोलापूरमध्ये ही बॅच राहणार आहे. आणि ही बॅच चालू होणार आहे 1 जानेवारीपासून. 12,000 रुपये फी राहील. 4 महिन्याची बॅच असेल आणि सर्व विषय आले त्यामध्ये, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जी के सर्व विषय आले टोटल संपूर्णपणे. आणि ह्या बॅचचा फायदा अनेक मला यावर्षी घेतलेले जवळपास 30-35 मुलं या बॅचमधून यावर्षी पोलीस झालेले आहेत ऑलरेडी. आणि ऑफलाईनच्या बॅचचा हा कमाल आहे. त्यामुळे ऑफलाईन बॅच कधी पण बेटरच राहतं. ऑफलाईन बॅच जर तुम्ही घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता. जानेवारीला ही बॅच स्टार्ट होईल. मात्र ॲडमिशन सध्या सुरू आहेत. जर बॅचविषयी काही शंका आली तर ह्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, चलो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक दुग्ध उत्पादक राज्य कोणतं आहे? म्हणजे असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यामध्ये सर्वाधिक दुधाचं उत्पादन होत असेल? तर तो राज्य आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4. ओके, दुग्ध उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश हा नंबर 1 वरती आहे. नुकतंच आलेल्या आकडेवारीनुसार. कोणी दिली आकडेवारी? ही आकडेवारी दिलेली आहे केंद्रीय पशुपालन व डेअरी विकास मंत्रालयाचे मंत्री. केंद्रीय एक मंत्रालय आपल्याकडं. ओके, पशुपालन व डेअरी विकास मंत्रालय आहे आपल्याकडं. ज्याचे मंत्री कोण असतील? राजीव रंजन सिंग आहेत. ठीक आहे ना, राजीव रंजन सिंग हे केंद्रीय पशुपालन व डेअरी विकास मंत्र्याचे मंत्री. त्यांना उर्फ ललन सिंग असंही त्यांना म्हटलं जातं. त्यांनी आकडेवारी दिली. आणि दुधाच्या उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश नंबर 1 वरती आहे. उत्तर प्रदेशची राजधानी काय असेल? उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे. आणि लखनौ ज्याला नवाबांचे शहर असे म्हणतो आपण, गोमती या नदीच्या काठी येतं लखनौ, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त जे काही दूध आहे, दूध जागतिक दूध दिन कधी असतो? मग आता जागतिक दुग्ध दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय दुग्ध दिन हा कधी असतो? दुधाविषयीचे 2 संस्था महत्वाचे आहेत. एक आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे, दुसरा आहे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ते? आणि मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं? भारताचे मिल्क मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं? आणि श्वेतक्रांती जी झाली होती, ती श्वेतक्रांती दुधाच्या उत्पादनाने संबंधित आहे. आणि ती कधी घडली होती हा पण सांगायचं आहे दूध उत्पादनामध्ये. ओके, हे सगळे पॉईंट बघा. जागतिक दूध दिवस असतो कधी? 1 जानेवारीला असतो. 1 जानेवारीला. राष्ट्रीय दुग्ध दिवस असतो 26 तारखेला. 26 नोव्हेंबरला असतं. डॉक्टर वर्गीस कुरियन जयंती असते 26 तारखेला. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड असतं आहे आनंद या ठिकाणी. आनंद जे गुजरातमध्ये येतं ना, त्या ठिकाणी अमूल मिल्क फॅक्टरी पण आहे. अमूल दूध पण तिथंच आहे, आनंदाच आहे फॅक्टरी, गुजरात राज्यामध्ये येतं. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे? हे तर कर्नाल या ठिकाणी. कुठं? कर्नाल या ठिकाणी आहे. कर्नाल लक्षात ठेवा, जे हरियाणा या राज्यामध्ये येतं, कर्नाल. मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणतो डॉक्टर वर्गीस कुरियन यांना. डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हणतो मिल्क मॅन ऑफ इंडिया. आणि श्वेतक्रांती जी 1970च्या काळामध्ये आली होती, त्याला दुधाचा महापूर योजना असंही म्हटलं जातं. ज्या दुधाची महापूर योजना जी होती ती 70च्या कार्यक्रमामध्ये आली होती. म्हणजे दुधाचा काय ऍक्च्युअली महापूर येणार नाही, पण दुधाचं उत्पादन इतकं वाढावं म्हणून ही क्रांती पण राबवण्यात आली होती. लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त जो का अंडी उत्पादन संबंधित आहेत, अंडी उत्पादन
अंडी उत्पादन आहे, या अंडी उत्पादनासंबंधीची क्रांती आहे, तर ते रजत क्रांती करायचं. रजत क्रांती ही अंडी उत्पादन संबंधित आहे आणि अंडी उत्पादनामध्ये नंबर 1 वरती जो काही राज्य आहे तो आंध्र प्रदेश आहे, लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश. आणि जो आपला महाराष्ट्र आहे दुधाच्या उत्पादनामध्ये, ठीक आहे ना, तर दूध म्हटलं, दुधाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र हा कितव्या क्रमांकावरती येतो संपूर्ण भारतामध्ये, तर तो 7वा क्रमांक आहे, लक्षात ठेवा. 7व्या क्रमांकावर दुधाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र आहे. सगळे पॉईंट टू पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि जे मी तुम्हाला अतिरिक्त माहिती सांगतोय ना, हे तुमच्या पेपरसाठीचं खूप कामाचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. स्मिथ या इंग्रजी अधिकाऱ्याने कोणत्या साली अजिंठा या लेण्याचा शोध लावलेला आहे? ठीक आहे, अजिंठा लेणी सगळ्यांना माहिती असेल. अजिंठा लेणी कुठे आहेत? हे येतात छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगर जो जिल्हा आहे त्याला पूर्वी औरंगाबाद जिल्हा म्हणायचे. या जिल्ह्यामध्ये ते अजिंठा लेणी आणि 1819 मध्ये साधारणतः त्याचा शोध लावण्यात आलेला आहे, म्हणजे त्याला तिथं आढळलं 1819 मध्ये. ओके, अजिंठा लेणी आणि वेरूळच्या लेण्या म्हणतो आपण. ठीक आहे, अजिंठा लेणी जे वाघूर जी नदी आहे या वाघूर नदीच्या काठी आहेत, लक्षात ठेवा. ज्याला 1983 मध्ये काय करण्यात आलं होतं, वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळामध्ये देखील स्थान देण्यात आलेलं आहे अजिंठा लेणी. आणि आणखी एक लेण्या होत्या आहे त्या ठिकाणी, वेरूळच्या लेण्या म्हणतो पण त्याला, वेरूळ लेणी. ओके, वेरूळच्या लेण्या याचा पण संबंध औरंगाबादशीच आहे, छत्रपती संभाजीनगरशीच आहे. आणि वेरूळच्या जे लेण्या आहेत ना, या लेण्या याला पण 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलेलं होतं. आणि वेरूळ या ठिकाणी एक मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे, कैलाश मंदिर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, कैलास मंदिर आहे, जे राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी बांधलेलं होतं. राष्ट्रकूट राजा होता कृष्ण प्रथम म्हणतो आपण त्याला, कृष्ण पहिला त्यांनी बांधलेला आहे, लक्षात ठेवा. वेरूळच्या लेण्या महत्वाचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हे सगळे पॉईंट टू पॉईंट लक्षात ठेवायचे. स्मिथ यांनी याचा शोध लावलेला आहे. बाकी 1819 मध्ये लेण्या भरपूर आहेत. कारले भाजे लेण्या कुठे असतील बा? लेण्या येतं कारले आणि भाजे. कारले भाजे लेण्या हे पुण्यामध्ये येतात. एक लेण्या येतं पुल्लर लेणी. हे मी वारंवार का सांगतो, कारण हे तुम्हाला माझ्या मनामध्ये बिंबवतोय, लक्षात ठेवा. पेपरला आलं ना डायरेक्ट तुमचं उत्तर असेल त्यावेळेस. एक लेण्या येतं पितळखोरा लेणी, पितळखोरा लेणी जे औरंगाबाद मध्ये येतात. ओके, संभाजीनगर किंवा औरंगाबाद करा तुम्ही, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर. पितळखोरा लेणी आहे. त्यानंतर खरोसा लेणी येतात औसा तालुक्यामध्ये, लातूरमध्ये येतात. हे औसा तालुका लातूरमध्ये खरोसा लेणी. बाकीचे जे काही लेण्या आहेत ना, हे सगळ्या लेण्या लक्षात ठेवायचं आहे. तर लाईक करा व्हिडिओला. नवीन विद्यार्थी असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न चेक करा. एक बेट आहे, व्हीलर बेट म्हणतो आपण त्याला, व्हीलर आयलँड किंवा व्हीलर बेट. कोणत्या राज्यात आहे हे बेट? ठीक आहे ना, व्हीलर आयलँड कोणत्या राज्यात आहे? ज्याला एपीजे अब्दुल कलाम बेट असेही म्हणतात. एपीजे अब्दुल कलाम व्हीलर आयलँड किंवा व्हीलर बेट असं म्हटलं जातं. नाम चेंज झालं आता. हे ओडिशा राज्यामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, ओडिशा राज्यामध्ये. काय लॉन्च करतो आपण इथून? ह्या बेटावर आपण काय लॉन्च करत असतो? मिसाईल किंवा क्षेपणास्त्र आपण लॉन्च करत असतो, लक्षात ठेवा. संपूर्ण भारतामध्ये क्षेपणास्त्र जे आहेत ना, हे क्षेपणास्त्र आपण याच ठिकाणातून लॉन्च करत असतो संपूर्ण भारतामध्ये. श्रीहरिकोटा येथून नाही, श्रीहरिकोटा आहे ना, श्रीहरिकोटा येथून आपण रॉकेट लॉन्च करत असतो, उपग्रह लॉन्च करत असतो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले, कारण यांना काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण मिसाईल मॅन ऑफ इंडिया. त्यामुळेच मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर यांना ओळखलं जातं. आणि मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? ठीक आहे, मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं, तर हे व्यक्ती येतं टेसी थॉमस. टेसी थॉमस, लक्षात ठेवा. आणि एपीजे अब्दुल कलाम जयंती असते 15 तारखेला, 15 ऑक्टोबरला जयंती असते, जो आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. विद्यार्थी दिन असतो, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. एपीजे अब्दुल कलाम त्यांना अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असं म्हटलं जातं. ओके, यांना 1997 मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटले, लक्षात ठेवा. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम 1997 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि हे भारताचे राष्ट्रपती देखील राहिले व्यक्ती आहेत. तमिळनाडूचे होते, रामेश्वरम या ठिकाणी त्यांचा जन्म झालेलं होतं. एपीजे अब्दुल कलाम. विद्यार्थी दिवस IMP आहे, मिसाईल मॅन ऑफ इंडिया एपीजे अब्दुल कलाम, लक्षात ठेवा. व्हीलर बेट IMP आहे. त्यानंतर एक श्रीहरिकोटा बेट आहे. हे कुठे येतं? श्रीहरिकोटा बेट. ठीक आहे, एक बेट आहे श्रीहरिकोटा, जिथून आपण काय करत असतो, उपग्रह लॉन्च करत असतो. हे बेट कुठं असेल, तर हे बेट आहे आंध्र प्रदेशमध्ये.
आंध्र प्रदेशमध्ये हे बेट येतं, लक्षात ठेवा. श्रीहरिकोटा IMP आहे. पुलिकत सरोवर आहे ना, त्या ठिकाणी येतं हे बेट. एक सरोवर आहे पुलिकत सरोवर. आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. व्हीलर आयलँड, लक्षात ठेवा. आणि आणखीन एक बेट आहे आलिया बेट. हे कुठे येतं? ओके, आलिया बेट हे कोणत्या राज्यामध्ये आहे? आलिया बेट हा पण क्वेश्चन आलेला पेपरला. हे गुजरात राज्यामध्ये आहे. नर्मदा नदीच्या मुखाशी गुजरात या राज्यामध्ये. आणि बाकी अंदमान निकोबार बेट समुद्र आहेच आहे आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये, आणि अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट समूह आहेतच. चला पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. आणीबाणीचा उल्लेख संविधानातील कोणत्या भागात आहे? भाग विचारलं तुम्हाला, कलम नाही विचारलं, ठीक आहे ना. भाग आहे. आणि आणीबाणी हे आणीबाणी, ठीक आहे. आणि हे भाग 18 मध्ये येतात, पर्याय क्रमांक 3. 18व्या भागामध्ये येतात आणीबाणीचा उल्लेख, लक्षात ठेवायचा आहे. आणि जे आणीबाणी आहे, ठीक आहे, हे आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? आणीबाणीची तरतुदी आपण घेतल्या 1935च्या कायद्याकडून. लक्षात ठेवा आम्ही काय म्हणतोय. 1935च्या कायद्याकडून आपण आणीबाणी विषयक तरतुदी घेतली आहे. आणि आणीबाणीच्या वेळेस, कधी राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस मूलभूत हक्क हा स्थगित करण्याचा जो अधिकार आहे, राष्ट्रपतींचा अधिकार आहे तो ऍक्च्युली. हा अधिकार आपण जर्मनीकडून घेतलेला आहे. रिपीट करतो बघा आता. आणीबाणीच्या तरतुदी आपण 1935च्या कायद्याकडून घेतला, समजलं. आणीबाणी जर राष्ट्रीय आणीबाणी असेल तर त्यावेळेस मूलभूत हक्क हा स्थगित करता येतो. आणि हे स्थगित करण्याचा अधिकार कोणाला येतं? राष्ट्रपतींना आहेत. ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आपण? ही घेतली आपण जर्मनीकडून. बरेच मुलं आणीबाणी म्हटलं की जर्मनी करतात, पण तसं नाही आहे, लक्षात ठेवा. आणीबाणी 1935चा कायदा आहे. मग भारतीय राज्यघटनेमध्ये 3 कलमामध्ये आणीबाणीचा उल्लेख आढळतो. कलम 352 आहे, जी राष्ट्रीय आणीबाणी दर्शवतं. त्यानंतर कलम 356 आहे, जो घटक राज्य आणीबाणी दर्शवतं, घटक राज्य आणीबाणी. त्यानंतर आहे कलम 360, जे आर्थिक आणीबाणी दर्शवतं, ठीक आहे. आर्थिक आणीबाणी आहे, जो आतापर्यंत एकदाही लागू करण्यात आला नाही. भरपूर वेळेस घटक राज्य आणीबाणी लागू करण्यात आले, आणि 3 वेळेस ही राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. बाकी ठीक आहे. भाग 1 मध्ये काय आहेत मग आता? भाग 1 मध्ये संघराज्य व त्यांच्या राज्यक्षेत्रांची नाव आहेत. संघराज्य व त्यांची राज्यक्षेत्रे यांची नावे कोणत्या भागामध्ये असतील तर त्यात भाग 1 मध्ये. भाग 1. आणि भाग 13 मध्ये काय आहेत बाबा? भाग 13 काय सांगतं? भाग 13 सांगतं वित्त व व्यापार, वाणिज्य व व्यापार किंवा वित्त, हे सांगतं भाग 13. आणि भाग 3 मध्ये येतं मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांविषयीची तरतूद आहे, ही मूलभूत हक्कांविषयी तरतूद भाग 3 मध्ये आहे. सर्व पॉइंट लक्षात ठेवा, महत्वाचे येतं. आणि तुम्हाला वाचायला ऍक्च्युअली तुम्हाला डायरेक्ट PDF समजणार नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात ना, आणि त्यानंतर मग आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर तुम्ही गेलात तर याचं मी तुम्हाला PDF देत असतो, ठीक आहे ना. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ना, ते कमेंट बॉक्समध्ये दिले बघा खाली, चेक करा एकदा, जॉईन करा टेलिग्राम चॅनल. आणि टेलिग्राम चॅनलवरती मी याचं PDF देत असतो दुसऱ्या दिवशी. मग हे PDF वाचला तर तुम्हाला आणखी छान पद्धतीने समजतं. 2 मिनिटाचं PDF वाचून मोकळं होतो जर तुम्ही लेक्चर केला असेल तर. त्यामुळे रोज रात्री लेक्चर करा अगोदर. नेक्स्ट पुढचा प्रश्न, भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भौगोलिक निर्देशांक, ज्याला आपण काय म्हणतो, GI टॅग म्हणतो ना, आपण खूप वेळेस वाचत असतो आपण GI टॅग. तर त्यात नोंद किंवा नोंदणी कार्यालय हेडक्वार्टर कुठं आहे भारतामध्ये? तर ते चेन्नई या ठिकाणी, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. GI टॅगचं जो काही कार्यालय आहे, ऑफिस आहे, तो चेन्नई या ठिकाणी. जी राजधानी आहे तामिळनाडूची, जी अड्यार नदीच्या काठी आहे. चेन्नई, ज्याला दक्षिण भारताचे ज्याला आपण भारताची आरोग्य राजधानी म्हणतो, दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणतो आपण. चेन्नई खूप काही आहे. ओके. होम रूल चळवळ पण तिथंच ॲनी बेझंटने सुरू केलेलं होतं अड्यारला. GI टॅग लक्षात. GI टॅग जो कालावधी आहे, व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याला थोडक्यात, हा 10 वर्षांचा राहतो, 10 वर्षांचा आहे. आणि GI टॅग जो काय ऍक्ट आहे, कायदा आहे, तो 1999चा आहे, लक्षात ठेवा. आणि संपूर्ण भारतीय जो पहिला GI टॅग होता 2004 मध्ये भेटलेला होता त्याला, तर तो आहे दार्जिलिंगचा चहा. दार्जिलिंगचा जो चहा आहे, ह्याला 2004 मध्ये GI टॅग भेटलं होतं. आणि 2005 मध्ये GI टॅग भेटलाय सोलापूरच्या चादरला, जो महाराष्ट्रातील पहिला GI टॅग आहे. सोलापूरची चादर आहे ना, त्याला महाराष्ट्रातील पहिला GI टॅग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता सोलापूरचे टर्की टॉवेल आहे, डाळिंब आहे, ह्याला भरपूरला GI टॅग भेटलाय. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये असंख्य GI टॅग आता सध्या भेटलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. नुकतेच रिसेंटली
जो नरसापूरचं जो प्रॉपेट आहे, ठीक आहे, त्याला पण लेस आहे, त्याला पण GI टॅग भेटलं, जो आंध्र प्रदेशमधील आहे. नरसापूर क्रॉकेट लेस म्हणतो आपण त्याला. ओके, नुकत्याच नरसापूरचं जो क्रॉकेट लेस आहे, ह्याला देखील आंध्र प्रदेशमध्ये येते हे ॲक्च्युली. त्याला GI टॅग भेटलेलं आहे रिसेंटली, नवीनतम आहे. बाकी GI टॅग विषयीचं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. GI टॅग म्हणजे काय बाबा, असं एक ब्रँड ज्याला त्या ठिकाणचे एखादी वस्तू असू शकतो, एखादं उत्पादन असू शकतं, फळ असू शकतं, भाजी असू शकतं, काही असू शकतं. मग त्याला एक ब्रँड भेटलेलं असतं GI टॅग म्हणून, जिओग्राफिकल इंडिकेशन, भौगोलिक निर्देशांक म्हणून. तिथून ते निर्देशांक करत असतं त्या क्षेत्राचं ते, आणि त्या ब्रँडचा वापर म्हणजे तेच आहे म्हणून तुम्ही दुसरं एखादी डुप्लिकेट वस्तू किंवा एखादी गोष्ट विकू शकत नाही. उदाहरणार्थ कोल्हापूरची चप्पल आहे, ती चप्पल आपण सोलापूरला येऊन ही डुप्लिकेट चप्पल सोलापूरमध्येच लोकर बाजारामध्ये तयार झालेली आहे, परंतु कोल्हापूर चप्पल म्हणून त्याला टॅग लावून ते विकत असेल तर ते चुकीचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. ओके, तसं नागपूरची संत्री आहे, जालन्याचं मोसंबी आहे, ठीक आहे ना, राजवडीचे अंजीर आहे, चिक्कू आहे, गोलवडची, अलिबागचा पांढरा कांदा आणि अलिबागचा कलिंगड आहे, भरपूर गोष्टी आहेत. ओके, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न चेक करा आता. एक व्यक्ती होता मिर्झा गालिब. ओके, मिर्झा गालिब हे कोण होते बाबा? मिर्झा गालिब यांची शायरी, कविता तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल, बघितला असेल. नाही ऐकलं तर आज काय काम आहे तुमचं रात्री. ओके, चेक करा एकदा, ऐका. मिर्झा गालिब टाका युट्यूबवर, तुम्हाला भेटून जातील. हे प्रसिद्ध कवी आणि उर्दू शायर होते. ओके, मिर्झा गालिब, IMP आहे, लक्षात ठेवा, मिर्झा गालिब. आणि एक आणखी व्यक्ती होते ज्यांना तोता ए हिंद म्हणतो आपण, तोता ए हिंद. ठीक आहे, तोता हिंद म्हणतो. हे कोण व्यक्ती येतं? तोता हिंद म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं? हे व्यक्ती अमीर खुसरो प्रसिद्ध गायक होते, हे पण लक्षात ठेवा. तोता ए हिंद त्यांना ओळखलं जातं. मिर्झा ए गालिब कवी आणि शायर. जसेच तसं तुम्हाला क्वेश्चन पेपरला येऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन चेक करा आता. IMP आहे. डिजिटल पेमेंट बाबत 2019 मध्ये सरकारने कोणती समिती नेमलेली होती? आणि ह्या समितीचे अध्यक्ष कोण असतील? तर ते दासगुप्ता कमिटी, पर्याय क्रमांक 1. दासगुप्ता समिती लक्षात ठेवा. ही डिजिटल पेमेंट्स बाबतीत आहे IMP, दासगुप्ता समिती. ठीक आहे, आधार कार्ड साठीची जी काही समिती आहे तर ते नंदन निलके समिती आहे. आधार कार्ड विषयीचं लक्षात ठेवा, नंदन निलकेने. ओके, आणि दारिद्र्य विषयीची काय समिती नेमण्यात आली होती? दारिद्र्य विषयीची समिती कुठली होती? रंगराजन कमिटी होती, तेंडुलकर कमिटी होती. 2-3 समित्या ह्या दारिद्र्य विषयीच आहे. रंगराजन पाहिजे, तेंडुलकर कमिटी पण लक्षात ठेवा. तेंडुलकर कमिटी देखील दारिद्र्य विषयीचीच आहे. तेंडुलकर समिती. डिजिटल पेमेंट लक्षात, ठीक आहे. डिजिटल पेमेंट म्हणतो आपण, जे आपण फोन पे, गुगल पे करत असतो, UPI च्या माध्यमातून हे सगळं चालत असतं. UPI त्याला काय म्हणतो बाबा? युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो आपण. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पेपर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. इंटरफेस म्हणतो आपण, इंटरफेस, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. आणि भीम UPI पण आहे, भारत इंटरफेस फॉर मनी म्हणतो आपण त्याला. त्याचं फुल फॉर्म काय असेल? भारत इंटरफेस फॉर मनी, भीम UPI आहे. ओके, त्यानंतर फोन पे आहे, गुगल पे आलं, त्यानंतर पेटीएम आलं. हे सगळं काय हे डिजिटल पेमेंट आहे. आणि डिजिटल पेमेंटमध्ये भारत सध्या नंबर 1 वरती आहे. आणि जो UPI आणि UPI हा भारताचा UPI स्वीकारणारा युरोप खंडातील पहिला देश कुठला असेल? पहिले युरोपियन देश कुठला असेल ज्यांनी स्वीकारले आहे भारताचं UPI स्वीकारलेलं आहे, असा पहिला युरोपियन कंट्री देश कुठला असेल? तर तो फ्रान्स आहे. ह्याच्या अगोदर मालदीव असू द्या, किंवा भूतान असू द्या, सिंगापूर असू द्या, नेपाळ असू द्या, UAE असू द्या, सौदी अरेबिया, बरेचशा देशांनी ह्या भारताचं UPI स्वीकारलेलं आहे. डिजिटल पेमेंट समिती, दासगुप्ता कमिटी. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणते असेल? म्हणजे ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त सिंचनाचे क्षेत्र आहे तिथं आपण पाणी देऊ शकतो साधारणतः. ठीक आहे ना, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारं कुठलं असेल? तर तो राज्य आहे आपला उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4. उत्तर प्रदेश हा नंबर 1 वरती आहे, लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश 1 नंबरला येतो, सर्वात सिंचन क्षेत्र आहे त्या राज्यामध्ये. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलं असेल? तर तो आहे आपलं अहमदनगर. ओके, अहमदनगर लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेश भारतामध्ये येतो, सर्वात सिंचन क्षेत्र आहे. सिंचनामध्ये 2 पद्धती खूप फेमस आहेत. एक आहे ठिबक सिंचन, दुसरा आहे तुषार सिंचन. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन हे 2 पद्धती खूप फेमस आहेत.
ठिबक सिंचनामध्ये ना भरपूर पाण्याची बचत होते आणि ठिबक सिंचन ही कुठल्या देशाकडून आली होती? ही इस्रायलची देण आहे संपूर्ण जगाला. इस्रायलच्या आहे पद्धती आणि तुषार सिंचन ही अमेरिकेची आहे. अमेरिकेची आहे. सिंचन क्षेत्र उत्तर प्रदेश लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि उत्तर प्रदेश आता जस्ट सांगितले दुधाच्या उत्पादनामध्ये नंबर 1 वरती आहे. कोण आहेत मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे? योगी आदित्यनाथ आहेत. आणि गव्हर्नर कोण असतील, राज्यपाल कोण असतील? तर ते आता आनंदीबेन पटेल. आनंदीबेन पटेल लक्षात ठेवा. आणि उत्तर प्रदेशमध्ये ना एक नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याचं नाव आहे कुठलं? उत्तर प्रदेशमध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचं नाव आहे दुधवा. दुधवा. ओके, दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेशमध्ये. अमानगड व पिलीभीत हे 2 व्याघ्र प्रकल्प देखील आहेत, लक्षात ठेवा. पिलीभीत म्हणतो आपण त्याला. पिलीभीत आणि अमानगड हे व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि उत्तर प्रदेश राज्यात जे काही राजधानी लखनौ, त्या ठिकाणी केंद्रीय ऊस संशोधन संस्था देखील आहे, उत्तर प्रदेशमध्येच आहे. आणि भारतातील सर्वाधिक राज्यांची सीमा लागणारा राज्य कुठलं असेल? तर तो उत्तर प्रदेश आहे, लक्षात ठेवा. सर्वाधिक, संपूर्ण भारतातील सर्वाधिक असे राज्य आहेत ना ज्यांची सीमा ही उत्तर प्रदेश राज्याला लागलेलं आहे. IMP सर्वचे सर्व पॉइंट लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. आणि सिंचन क्षेत्र उत्तर प्रदेश. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येतं, केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे, आणि त्रिपुराची राजधानी काय असेल? तर ते आहे अगरतळा. चला पुढचा प्रश्न. गगनचुंबी इमारतींचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? हे गगनचुंबी इमारतींचे शहर आहे. कोणतं शहर हे शहर? हे शहर अमेरिकेमध्ये येतं, त्या शहराचं नाव आहे न्यूयॉर्क. ठीक आहे, अमेरिकेमध्ये येतं न्यूयॉर्क, लक्षात ठेवा. न्यूयॉर्क ज्याला गगनचुंबी इमारतींचे मोठमोठे इमारती आहेत न्यूयॉर्कमध्ये. एकदा सर्च करा गुगलवरती, क्रोमवरती, न्यूयॉर्क सिटी म्हणून तुम्हाला भेटून जातील सर्व बिल्डिंग. ओके, न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये कोणत्या संस्थेचं हेडक्वार्टर आहे का? आहे ना, संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय तिथंच आहे. युनोचं मुख्यालय कुठं आहे? न्यूयॉर्कमध्येच आहे. त्यानंतर युनिसेफचं मुख्यालय कुठं आहे? तिथंच आहे. युनिसेफचं मुख्यालय तिथंच आहे. UNDPचं मुख्यालय कुठं आहे? तिथंच आहे. ठीक आहे ना. हे सर्वचं हेडक्वार्टर न्यूयॉर्कमध्ये येतो. न्यूयॉर्क ज्या ठिकाणी अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा पण आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा जो पुतळा आहे ना, तो पुतळा कुठं आहे? तर न्यूयॉर्क याच ठिकाणी येतो. IMP अमेरिका स्वातंत्र्य देवता, त्याला आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणतो आपण. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क. जे हडसन जी नदी आहे ना, हडसन या नदीच्या काठी येतं आणि ते बेट आहे, त्या बेटावरती हे न्यूयॉर्क शहर वसलेलं आहे. बेटाचं नाव काय असेल? मॅनहटन द्वीप. मॅनहटन द्वीप, न्यूयॉर्क, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. अमेरिका आहे. आणि अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले तर 47 कोण असतील? डोनाल्ड ट्रम्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प आहेत, लक्षात ठेवा. जे 47 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, ज्यांनी कमला हॅरिस यांना हरवलं. आणि यांचा पक्ष कुठला असेल? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पक्ष कुठला असेल सध्याच्या घडला? रिपब्लिकन पक्ष आहे. क्वेश्चन विचारत ना, हे विसरते तुमचे असे पॉईंट. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत, हे जगाला माहिती आहे. रिपब्लिकन पक्ष हे खूप कमी जणांना माहिती आहे, लक्षात ठेवा. रिपब्लिकन पक्ष जो अमेरिकेचा आहे. ठीक आहे. गगनचुंबी इमारतीचे भारतामध्ये भरपूर शहर आहेत ज्यांचं टोपण नावं पण आहेत. ओके, भारतामध्ये कुठले असतील? एक शहर ज्याला सिटी ऑफ जॉय, आनंदी शहर कोलकात्याला म्हणतो आपण. मंदिरांचे शहर कशाला म्हणतो आपण? चला सांगा. भारताचं कोणतं शहर आहे ज्याला मंदिरांचे शहर असं म्हणतो आपण? 2 शहर सांगतो मी. एक आहे भुवनेश्वर, जी ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर, आणि दुसरा आहे मदुरई. मदुरई जी मीनाक्षीचं मंदिर आहे, मदुरई. ठीक आहे ना. मदुरई आणि भुवनेश्वर हे 2 शहर आहेत, त्यांना मंदिराचे शहर म्हणून ओळखलं जातं. न्यूयॉर्क. आणि दुबई कुठे येतं? हे येतं UAE मध्ये, युनायटेड अरब अमिरातमध्ये. UAE मध्ये येतं दुबई. दुबईमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं हेडक्वार्टर पण आहे, ज्याचे सध्याचे नवीन अध्यक्ष म्हणजे जय शहा. बीजिंग ही राजधानी आहे चीनची, ज्याला सायकल सिटी ऑफ वर्ल्ड असं म्हटलं जातं बीजिंगला, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि लॉस एंजेलिस आहे, जे अमेरिकेमध्येच येतात. लॉस एंजेलिस पण अमेरिका याच ठिकाणी येतो. चला पुढचा प्रश्न, सुपर IMP. युनिसेफ दिवस हा कधी साजरा केला जातो? युनिसेफ दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? हा दिवस आहे 11 डिसेंबरला, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, 11 डिसेंबर युनिसेफ आहे. आणि लहान बालकांविषयीचा हा क्वेश्चन सरास विचारतात. लहान बालकांविषयीच जे काय संस्था कुठली असेल तर त्या युनिसेफ, लक्षात ठेवा. ज्याचे हेडक्वार्टर आता सांगितले न्यूयॉर्क या ठिकाणी येतो, ज्याचं मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. युनिसेफ दिवस 11 डिसेंबरला असतो. आणि 11 डिसेंबरला आणखीन एक दिवस आहे, कुठला? आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आहे हा. ठीक आहे, कुठला? आंतरराष्ट्रीय पर्वत दिन हा कधी असतो?
आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी असतो? हा असतो 12 तारखेलाच, 12 डिसेंबरलाच असतो आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. त्याला वर्ल्ड माउंटेन डे असं म्हटलं जातं. युनिसेफ महत्वाचं लक्षात ठेवा. दिनविशेष आणि 10 डिसेंबर या ठिकाणी ओके 10 डिसेंबर आहे. 10 डिसेंबरला काय असतो का? आहे ना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस असतो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार किंवा मानवी हक्क, अधिकार हक्क दोन्हीचा अर्थ एकच आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन हा असतो 10 डिसेंबरला, लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन घ्या आता. पुढचा प्रश्न आहे, मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? मुंबईची परसबाग कोणत्या जिल्ह्याला म्हणतो आपण बा? परसबाग म्हणजे काय? आपल्या घरात शेजारी आपण थोडेसे कोथिंबीर, त्यानंतर कांदा, थोडेसे जे लावलेलं असतो ना भाजीपाला वगैरे, त्याला परसबाग म्हणतो ना आपण. तिथून लगेच तोडतो ताजं आणि आपण भाजी करत असतो. मुंबईची परसबाग. मग मुंबईला कुठून येतं मग सगळं मार्केट? तर तो आहे नाशिकवरून. ओके, नाशिक आणि आजूबाजूचा जो परिसर आहे मुंबईला पुरवठा करत असतो, लक्षात ठेवा. नाशिक, ज्याला मुंबईची परसबाग म्हणून ओळखलं जातं. नाशिक शहर IMP आहे नाशिक. बाकी ठीक आहे. आणि नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठावर, लक्षात ठेवा. नाशिक हे शहर गोदावरी या नदीच्या काठी आहे. नाशिकमध्ये जवळपास 15 तालुके येतात. ठीक आहे ना, 15 तालुक्यांची संख्या येतं नाशिकमध्ये. मुंबईची परसबाग, लक्षात ठेवा. मुंबई हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? मुंबई हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर मिठी नदी आहे, मिठी नदी. आणि मिठी नदीच्या मुखाशी एक खाडी आहे. त्या खाडीचं नाव काय असेल? तर त्या माहीमची खाडी. माहीमची खाडी मिठी नदीच्या मुखाशी येतं. मुंबईचे पेपर आहेत ना तुमचे आता, लक्षात ठेवा. नाशिक, मुंबईची परसबाग. नाशिकला आणखी कोणत्या नावाने ओळखतो आपण? नाशिकला आपण म्हणतो भारताची कॅलिफोर्निया किंवा कॅलिफोर्निया ऑफ इंडिया. कॅलिफोर्निया ऑफ इंडिया म्हणून देखील कोणत्या शहराला ओळखतात? याच नाशिकला म्हणतात. नाशिकला कुंभमेळा पण भरतो बघा. ठीक आहे, कुंभमेळा पण भरतो दर 12 वर्षांनी. कुंभमेळा पण भरतो याच गोदावरीच्या काठी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. ओके, त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वरला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर मध्येच उगम होतो या गोदावरी नदीचा. नाशिक जिल्हा IMP, लक्षात ठेवा. मुंबईची परसबाग. ओके, पुण्याला काय म्हणतो आपण आता? पुणे जो आहे ना, पुण्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो आपण विद्येचे माहेरघर. विद्येचे माहेरघर असं म्हणतो आपण, किंवा महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी कोणती असेल? तर ती पुणेच आहे. पुणेच आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न घ्या आता IMP. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच टाइम मासिकातर्फे, त्याला आपण टाइम मॅगझिन म्हणतो आपण, या टाइम मासिकातर्फे टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? सुपर IMP क्वेश्चन. IMP म्हणजे IMP हा क्वेश्चन तुम्हाला पेपरला येणारच आहे. ओके, मग टाइम पर्सन ऑफ द इयर नवीन कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प. पर्याय क्रमांक 2. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टाइम मासिकातर्फे, टाइम मॅगझिन तर्फे टाइम पर्सन ऑफ द इयर बनलेले आहेत 2024 हे. ओके, लक्षात ठेवा. जी सुरुवात झाली होती 1927 मध्ये टाइमची, आणि 1927 मध्ये सुरुवात झाली, आणि 1930 मध्ये महात्मा गांधीजींना टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. आणि एकमेव भारतीय आहेत. ठीक आहे ना, एकमेव भारतीय आहेत ज्यांना महात्मा गांधींना टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे. ओके, लक्षात. आणि दुसऱ्यांदा भेटला डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा टाइम पर्सन ऑफ द इयर भेटलेला आहे. ओके, त्यानंतर ठीक आहे, टाइम मासिकातर्फे टाइम पर्सन ऑफ द इयर. अच्छा, गेल्या वर्षी कोण होते मग हे? 2023 मध्ये कोण होते? टेलर स्विफ्ट हे होते. ठीक आहे, गायिका आहेत, अमेरिकेचीच गायिका आहेत टेलर स्विफ्ट, जे होते गेल्या वर्षीचे. आणि त्याच्या पूर्वी होते जो बायडेन. ठीक आहे, लक्षात ठेवा. टेलर स्विफ्ट आता आहेत डोनाल्ड ट्रम्प, जे अमेरिकेचे 47 राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे 47 राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी कमला हॅरिस यांना हरवलं निवडणुकीमध्ये, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्यांदा बनले ते. ह्याच्यापूर्वी 2016 ते 2020 पर्यंत हे काय होते? डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते. दुसऱ्यांदा बनलेत आता. अमेरिकेमध्ये 4 वर्षांचा कार्यकाळ असतो राष्ट्राध्यक्षांचा. 20 ते 24 पर्यंत जो बायडेन होते. 20 ते 2024 पर्यंत जो बायडेन होते, आणि त्याच्यानंतर आता ट्रम्प पण दुसऱ्या कालावधीसाठी बनलेले आहेत, लक्षात ठेवा. टाइम पर्सन ऑफ द इयर. चला, काल ना तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं, याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणून सांगितलं होतं, आणि बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट दिलेलं आहे.
तुम्ही चेक करा तुम्ही दिलं आहे की नाही ते. प्रश्न असा होता, शिमलीपाल नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? शिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे येतं ओडिसा या राज्यामध्ये, पर्याय क्रमांक 3. ओडिसा या राज्यामध्ये शिमलीपाल नॅशनल पार्क लक्षात ठेवा ओडिसा. राजधानी तर भुवनेश्वर. शिमलीपाल सहित आणखी कोणतं आहे का? आहे ना, भितरकनिका नावाचं. भितरकनिका आणि शिमलीपाल हे 2 नॅशनल पार्क कुठे येतात? याच राज्यामध्ये येतात, ओडिसा राज्यामध्ये आहेत. शिमलीपाल व भितरकनिका लक्षात ठेवा. आणि आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, प्रश्नाचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच छापायचा आहे. प्रश्न असा आहे, रशियाचे चलन कोणतं आहे? ठीक आहे, रशिया देशाचं चलन कुठलं असेल? तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत, रुबल, युवान, पेसो आणि रँड. नक्कीच आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या आन्सरची वाट बघतो. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. आणि नवीन जी बॅच आपली सुरू होणार आहे, ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे, 799 रुपये बॅचची फी राहील. सर्व विषय राहते त्यामध्ये, डीपमध्ये जी के, मराठी, गणित, बुद्धिमत्ता सहित लाईव्ह रेकॉर्डेड बॅच राहणार आहे. अजून बॅच सुरू झालेली नाही. 1 जानेवारी 2025 पासून बॅच सुरू होतील. पुढच्या वर्षीचं जर तुमचं 2025 मध्ये जे जाहिरात निघणार आहे आता, त्याची जर तुम्ही तयारी करणार असेल तर ही बॅच मोस्ट IMP बॅच आहे, लक्षात ठेवा. हजारो मुलं पाठीमागील 3 नंबरच्या बॅचमध्ये होते, ज्यांनी फायदा घेऊन यावर्षी पोलीस झालेले आहेत. आता तुमची बारी आहे. ओके, चल. ज्यांनी आपलं राजगुरू पुस्तक घेतलं असेल तर जो 20,000 वन लाईनचा ठोकळा आहे, हे पुस्तक नक्कीच घ्या. जीकेचा शोध खरंच इथं संपणार आहे. जर पुस्तक यांनी घेतलेलं आहे त्यांनाच माहिती याची कमाल काय आहे पुस्तकाची. 690 रुपये पुस्तकाची प्राइस आहे. रंगीत आहे बरं का हे पुस्तक, कलर आहे, त्यामुळे तुम्हाला वाचायला अजिबात बोर होत नाही. 500 रुपयाला पुस्तक घरपोच भेटून जाईल जर तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज केला तर. नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी बुक स्टॉल असेल तर त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता. डेमो बघा, आवडलं तर नक्कीच पुस्तक घ्या, नसेल तर काही हरकत नाही. ओके. आणि ऑफलाईन पण बॅच सुरू होणार आहे 1 जानेवारी पासूनच, त्यामुळे ऑफलाईन बॅचची फी 12,000 राहणार आहे, लक्षात ठेवा. फक्त ही बॅचची फी सांगितलं मी आपल्या GK मराठी गणित बुद्धिमत्तेची. प्रत्येक विषयासाठी वेगळे शिक्षक आपल्याकडे अवेलेबल आहेत. बॅच विषयी काही शंका आली तर ह्या नंबरवरती मेसेज करायचा, संपर्क साधायचा आहे. डेली करंट अफेअरची पण बॅच चालू आहे. हे याचा पण बॅचचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता. हे ॲप आहे आपलं अनुभव स्टडीचं, ॲप इन्स्टॉल करा. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे सांगावं लागतं. जुन्या विद्यार्थ्यांकडे सगळ्यांकडे ऍप्लिकेशन आहे, मला माहितीच आहे. आणि बॅच पण त्यांनी घेतले हे पण माहिती आहे. हजारो मुलं ह्या बॅचमध्ये आहेत. GK आणि GSचं पण तयारी होते ना या बॅचमध्ये, त्यामुळं. ओके, चल. त्यामुळे आपण आता एकदा लाईक करा व्हिडिओला, चला लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि नवीन असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्कीच करून ठेवायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गोष्टी. आणि आत्ताची PDF तुम्हाला देतोय मी कुठं? आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, ठीक आहे ना. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा ह्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, चॅट बॉक्समध्ये पिन केलेलं पण आहे बघा, चेक करा एकदा. आणि टेलिग्रामवरती PDF बघून घ्या तुम्ही, जिथे मी चालू घडामोडीवर टाकत असतो. ओके, चला थांबूयात आपण, भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू, जय हिंद.